पुष्पाताई जोशी बालविकास मंदिरात आज वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित आहोत। तत्पूर्वी मी सौभाग्यवती माधुरी जोडगेकर उपस्थित सर्व मान्यवरांचे, माझ्या पालक बंधू भगिनींचे तसेच गुरुकुल परिवारातील सर्व सहकारी वर्गाचे आणि छोट्या बालगोपाळांचे शब्द सुमनांनी स्वागत करते। मी सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन व नटराज पूजन करून व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। आता बंद कर। सर्व मान्यवर आता नटराज पूजन व दीप प्रज्वलन करीत आहे। मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे। माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक तसेच प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक यांनीही व्यासपीठावर उपस्थित राहायचं आहे, यांनाही आमंत्रित करीत आहे। धन्यवाद सर। पुष्पाताई जोशी बालविकास मंदिराचे चेअरमन पुष्पाताई जोशी बालविकास मंदिराचे चेअरमन माननीय डॉक्टर श्रीयुत प्रसाद पाठक सर यांना मी विनंती करते की त्यांनी गुरुकुल बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती वैशाली रुईकर मॅडम यांनी माननीय श्रीयुत प्रसाद पाठक सर यांचे स्वागत करावे अशी मी त्यांना विनंती करते। गुरुकुल ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्रीयुत लक्ष्मीकांत विष्णू पाठक सर यांचे स्वागत माननीय श्रीयुत प्रसाद पाठक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते। धन्यवाद सर। आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर सौभाग्यवती रोहिणी भरत सुतोणे मॅडम यांचे स्वागत माननीय श्रीयुत डॉक्टर प्रसाद पाठक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते।
सचिव माननीय श्रीयुत हरीशभाई रमाकांत दवे यांचे स्वागत माननीय श्रीयुत प्रसाद पाठक सर यांनी करावे अशी मी त्यांना विनंती करते. उपस्थित सर्वांचे मी शब्दसुमनांनी स्वागत करते आणि मोठ्या शिशु गटातील विद्यार्थ्यांना आमंत्रित करते की त्यांनी ईशस्तवन सादर करावे. मोठ्या शिशु गटातील विद्यार्थी ईशस्तवन सादर करतील. चला बघावं लागेल अनिल दादा शारदेला वंदूया तिचला
डॉक्टर सौभाग्यवती रोहिणी भरत सुतोणे मॅडम यांचा परिचय माझ्या सहकारी शिक्षिका सौभाग्यवती नेहा टोंबरे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार, मी सौभाग्यवती नेहा तक्षक ठोंबरे आजच्या आपल्या कार्यक्रमाला लाभलेल्या प्रमुख पाहुण्यांचा परिचय थोडक्यात करून देते. आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचे नाव डॉक्टर रोहिणी भरत सुतवणे असून त्यांचे शिक्षण BA-MS PDGCC म्हणजेच पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन क्लिनिकल कॉस्मेटॉलॉजी झाले आहे. त्यांचे पती डॉक्टर भरत सुतवणे व मुलगा डॉक्टर सौरभ सुतवणे हे आहेत. ते MBBS नंतर MD पेडियाट्रिक्सचे शिक्षण नागपूर येथे घेत आहेत. मॅडम सध्या हिरापूर रोड येथे जनरल प्रॅक्टिशियन व पंचकर्म तज्ज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय 1997 पासून करत आहेत. चाळीसगाव तालुका निमा या वैद्यकीय संघटनेच्या त्या व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे. त्या 2023-24 साली इनरव्हिल क्लब ऑफ चाळीसगावच्या त्या सचिव होत्या. तसेच 2022 ते 2024 या काळात चाळीसगाव महिला मंडळ स्टेशन विभागाच्या त्या अध्यक्ष होत्या. ज्ञानेश्वर विद्यालय येथे सल्लागार समितीमध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यांना स्वतःच्या वैद्यकीय प्रॅक्टिस व्यतिरिक्त वाचन, बागकाम तसेच विविध सामाजिक कार्यात रस आहे. त्या शालेय जीवनात खो खो, टेबल टेनिस हे खेळ विभागीय पातळीपर्यंत खेळलेले आहेत. सध्याच्या व्यस्त दैनंदिन जीवनातही इनरव्हिल क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्याची जपणूक करण्याचा प्रयत्न करतात. तसेच त्या मानवता हॉस्पिटलच्या संचालक मंडळात कार्यरत आहेत. 2001 ते 2008 या काळात त्यांनी योगा क्लासेस घेतले आहेत. यांनी 2000 साली चाळीसगावमधील पहिले महिलांसाठीचे जिम सुरू केले होते, पण त्यांच्या काही आरोग्याच्या समस्यांमुळे ते नंतर सुरू ठेवता आले नाही. सध्या त्या इनरव्हिल क्लब ऑफ चाळीसगावच्या प्रेसिडेंट आहेत. धन्यवाद. तसेच पुढील सूत्र माझ्या सहकारी सौभाग्यवती सोडगेकर मॅडमांना देते. धन्यवाद मॅडम. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय सौभाग्यवती डॉक्टर रोहिणी भरत सुतोणे मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित पालकवृंद आणि ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम खूप सुंदर होणार आहे असे उपस्थित सर्व चिमुकले आणि इतका सुंदर कार्यक्रमाला मला इथे येता यावं म्हणून मला आग्रह करणारे गुरुकुलचे दीपक देशपांडे सर, रुईकर मॅडम तसंच गुरुकुल ट्रस्टचे सर्व डायरेक्टर्स यांना मी नमस्कार करते. तसेच एवढ्या छान कार्यक्रमाला मला आमंत्रित केलं त्याबद्दल गुरुकुल ट्रस्टचे मी आभार मानते. मला माहिती आहे खूप वेळापासून सर्व चिमुकले तयारी करून इथे येऊन बसलेले आहेत. मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, अगदी 2 मिनिटात मी माझं मनोगत व्यक्त करते. मला पालकांना एक छोटे 2 वाक्यात मला पालकांशी बोलायचं आहे आणि शिक्षकांशी. बाळ नैसर्गिक अवस्थेत जेव्हा जन्माला येतं तेव्हा त्याच्या मुठी आवळलेल्या असतात. तर त्याच्या मुठी आवळलेल्या का असतात? ईश्वर जेव्हा बाळाला पृथ्वीवर पाठवतं तेव्हा त्याच्या मुठीमध्ये कलागुणांचा खजिना देऊन त्याला पृथ्वीवर पाठवलेलं असतं. तर आईवडिलांनी काय करायचं असतं? बाळाच्या मुठीमधील जे कलागुण आहेत ते ओळखायचे असतात आणि शिक्षकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायचं असतं आणि त्याचे कलागुण जोपासायचे असतात. आणि असा स्नेहसंमेलन हा कार्यक्रम त्यासाठीच तर असतो.
मला अजून एक गोष्ट विशेषत्वाने सांगावीशी वाटते की सध्याच्या कॉन्व्हेंट आणि इंग्लिश स्कूलच्या गर्दीमध्ये गुरुकुल ट्रस्ट अतिशय दिमाखाने उभा आहे. गुरुकुल ट्रस्टची जी संख्या आहे ना ते पाहून मला इथे फक्त बालवाडीची संख्या आहे असं सांगितलं तर खूप छान वाटलं. आणि मला पण माहिती आहे की गुरुकुलमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी लोक रांगा लावून उभे असतात. यातच गुरुकुलचे सर्व ट्रस्टी, सर्व डायरेक्टर्स आणि शाळेने खूप शैक्षणिक नीतिमूल्य जोपासून आणि मुलांवर छान संस्कार केल्यामुळेच या इंग्लिश स्कूलच्या गर्दीतही पालकांचा ओढा गुरुकुल शाळेत ॲडमिशन घ्यावा यासाठी आहे. मला एक 2 शब्दात फक्त आयांसाठी सांगायचं आहे, म्हणजे पालकांसाठी, आणि मग मी नंतर माझं बोलणं आटोपतं घेणार आहे. आमच्याकडे OPDला पॅरेंट्स येतात आणि असं विचारतात की अहो आमच्या मुलाच्या काही लक्षातच राहत नाही अभ्यास केलेलं, त्या काही औषध असेल तर द्या. मला फक्त एक प्रश्न इथे उपस्थित असलेल्या पालकांना विचारायचा आहे की बालवाडी आणि पहिलीत असताना तुम्ही अभ्यास केला होता का हो? मला उत्तर देऊ नका, तुम्ही तुमच्या मनाला विचारा. मग तुम्ही तुमच्या मुलांच्या मागे का लागता अभ्यास करा म्हणून? त्यांना असं स्वच्छंद बागडू द्या. हे वय त्यांचं खेळण्याचं आहे आणि हे असं स्वच्छंद बागडण्यातूनच तुमच्या लक्षात येऊ शकतं की आपल्या मुलाचा कल कुठे आहे. मुलं ऐकत नाहीत. ही कंप्लेंट घेऊन येणाऱ्या पॅरेंट्सला मला सांगावं असं वाटतं की मुलं ऐकत नसतात, मुलं निरीक्षण करतात, मुलं अनुकरण करतात. ही गोष्ट आईनी लक्षात ठेवायला पाहिजे. मुलं मोबाईल पाहतात कारण आई मोबाईल पाहते. म्हणून मुलांवर काही गोष्टी लादण्यापेक्षा आपल्या वागण्यात सुधारणा करा आणि मग मुलांकडून अपेक्षा करा. बस, मी यापेक्षा जास्त काही सांगत नाही, पण मला पॅरेंट्सला एवढं सांगावं असं वाटत होतं म्हणून सांगितलं. आणि मुलांनो, तुम्हाला आजच्या कार्यक्रमासाठी तुमच्या डान्स परफॉर्मन्स दाखवण्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि परत मला इथे बोलावलं म्हणून मी गुरुकुल ट्रस्टचे परत एकदा आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर माननीय डॉक्टर श्रीयुत प्रसाद पाठक सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सुतवणे मॅडम, गुरुकुल ट्रस्टच्या तिन्ही शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, सन्मान्य पालक बंधू भगिनी आणि माझ्या छोट्या बालदोस्तांना, आज या स्नेहसंमेलनाची जी विचारधारा आहे किंवा ज्याला आपण थीम म्हणतो ती आहे जागर लोकनृत्याचा किंवा जागर लोककलेचा. आपले जे पारंपरिक जी लोककला आहे ती कुठेतरी लुप्त होत चाललेली आहे. आपले अभंग असतील, आपल्या गवळणी असतील, आपली कोळी गीतं असतील, तर याची आपल्याला उजळणी व्हावी आणि ह्या बालगोपालांना आपल्या ह्या लोककलेची ओळख व्हावी, हा महत्त्वाचा उद्देश ही विचारधारा निवडण्यामागे होता. आपल्या संस्कृतीतलं जे जुनं आहे पण जे चांगलं आहे त्याचा आपण नक्कीच स्वीकार करायला हवा आणि ते ह्या बालगोपाळांपुढे, समाजापुढे यायला हवं, हा या विचारधारेमागचा उद्देश होता. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक छोटा हा कार्यक्रम आहे स्नेहाच्या संमेलनाचा, पण त्याच्याने अनेक उद्देश साध्य होतात. जसे की ह्या चिमुकल्यांची कला आपल्याला या ठिकाणी व्यासपीठावर पाहायला मिळते, त्यांचा सभाधीपणा वृद्धिंगत होतो. तसेच त्यानिमित्ताने इतके सगळे पालक
पॅरेंट्स टीचर मीटिंग असेल किंवा शिक्षक पालक सभेला एवढे सगळे पालक उपस्थित नसतात, पण आजच्या या कार्यक्रमाला 100% पालक उपस्थित आहेत असे मला वाटते. कारण आपल्या चिमुकल्याची कला किंवा नृत्य पाहायला कोणाला बरे नाही आवडणार. तर त्यानिमित्ताने पालकांचा शाळेशी, शाळेतल्या शिक्षकांशी, संस्था चालकांशी परिचय होतो. तसंच आम्हाला पण कोणाकोणाचे पाल्य या ठिकाणी शिक्षण घेतात याची देखील माहिती होते. तर असा आणि ह्या कार्यक्रमासाठी, ह्या सादरीकरणासाठी अनेकांचे हात या ठिकाणी उपयोगी पडतात. सर्व शिक्षक, शिक्षकेतर सहकारी, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या विभागांचे देखील जे सहकारी, त्यांची निश्चित आम्ही मदत घेतो. असा हा आजचा कार्यक्रम म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा कार्यक्रम राहणार आहे याची मला खात्री वाटते. सहभागी सर्व बालगोपालांना, तसेच ज्या शिक्षकांनी आणि इतरांनी त्यांची नृत्य बसवून घेतली, या कार्यक्रमासाठी मेहनत घेतली, अशा सगळ्यांना सादरीकरणासाठी मी खूप खूप शुभेच्छा देतो. आपण सगळ्यांनी शांत चित्ताने हा कार्यक्रम बघावा आणि आमच्या चिमुकल्यांना प्रोत्साहन द्यावे अशी मी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर बालविकास मंदिराच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती वैशाली देवीकर मॅडम यांनी आभार व्यक्त करावे अशी मी त्यांना विनंती करते. कुठल्याही वाक्याचा शेवट हा पूर्णविरामाने होत असतो. त्याचप्रमाणे कुठल्याही कार्यक्रमाची सांगता ही आभार प्रदर्शनाने होत असते. तर अशी ही गोड जबाबदारी संस्थेने माझ्यावर दिली, त्याबद्दल मी प्रथमतः संस्थेचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. आजच्या आपल्या या समारंभासाठी लाभलेल्या प्रमुख अतिथी माननीय डॉक्टर सौभाग्यवती रोहिणी सुतवणे मॅडम यांनी येण्याचं आमचं निमंत्रण स्वीकारलं आणि हा आमच्या चिमुकल्यांचं पोट कौतुक बघण्यासाठी इथे उपस्थित झाला, त्याबद्दल पुष्पाताई जोशी बालविकास मंदिराच्या वतीने मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तसंच मंचावर उपस्थित असणारे ट्रस्टचे अध्यक्ष, सचिव सुनीताताई घाटे मॅडम, विश्वस्त, दोन्ही विभागाचे मुख्याध्यापक, तसेच शाळा समिती सदस्य, उपस्थित मान्यवर, पालक बंधू भगिनी, या सर्वांचे मनपूर्वक मी धन्यवाद व्यक्त करते. हा हॉल आम्हाला उपलब्ध करून देणारे राजपूत मंगल कार्यालयाचे अध्यक्ष व विश्वस्त मंडळ यांचेही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. ध्वनीच्या माध्यमातून रवी मोरे दादा यांचंही मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. तसेच आपल्या ह्या समारंभासाठी कॉस्ट्यूम उपलब्ध करून देणाऱ्या मीनाक्षीताई निकम यांचंही खूप खूप धन्यवाद. ह्या कार्यक्रमासाठी ज्ञात अज्ञात अशा अनेकांचे सहकार्य आम्हाला लाभलेले आहे. या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. आता आपण सर्वजण ज्या कार्यक्रमाची उत्सुकतेने वाट पाहत आहोत तो कार्यक्रम आपण लवकरच सुरू करणार आहोत. तत्पूर्वी मी पुढील सूत्र सौभाग्यवती दर्प मॅडम यांच्याकडे सोपवतो. मान्यवरांना मी विनंती करते की त्यांनी खाली बैठक व्यवस्था केली आहे त्यावर स्थानापन्न व्हावे. शंखनादाचे विद्यार्थी आलेत का इकडे? नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ, उपस्थित पालकवर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या स्नेहसंमेलन प्रसंगी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हा सगळ्यांना मी सांगू इच्छित आहे. गुरुकुल ट्रस्ट
म्हणजे एक परिवार. परिवारामध्ये अनेक सदस्य असतात. आमच्या गुरुकुल परिवारामध्ये सुद्धा तुम्हाला बालवाडी, प्राथमिक, माध्यमिक असे 3 विभाग दिसत असले तरी शेवटी हा आहे एक परिवारच. आणि म्हणूनच यावर्षी सुरुवातीलाच आम्ही एक गोष्ट ठरवली, ती म्हणजे एक परिवार म्हणून आपण काही कार्यक्रम एकत्र साजरे करूयात. याच दृष्टिकोनातून आम्ही यावर्षी योग दिन, दिंडी, गणेशोत्सव, गुढीपाडवा, रामनवमी, दिवाळी पहाट असे कार्यक्रम एकत्र साजरे केले. आणि आता स्नेहसंमेलन सुद्धा एकत्र साजरं करत आहोत. माध्यमिक, प्राथमिक आणि बालवाडी या 3ही विभागांचा स्नेहसंमेलनाचा विषय सारखाच आहे. विविधतेने नटलेल्या आपल्या या भारत देशात अनेक जाती जमातींचे लोक एकत्र आहेत. महाराष्ट्रही त्यात वेगळा कसा असेल? अनेक जनजाती, शहरी, ग्रामीण, आदिवासी लोक आपापल्या संस्कृतीचे जतन करीत गुण्यागोविंदाने नांदत आहेत. याचेच प्रतीक असलेला विषय महाराष्ट्रातील लोकनृत्याचा विषय घेऊन त्यांची ओळख आमचे बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक विभागाचे विद्यार्थी करून देत आहेत. ज्यांची गाणी, वेशभूषा, केशभूषा, नृत्य, नेपथ्य सगळं काही सारखंच आहे. अशा या विविधतेतून एकता जपणाऱ्या आपल्या भारत देशाचं प्रतिनिधित्व करणारा आमच्या परिवाराचा एक सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही आता सादर करत आहोत. याचंच प्रतीक म्हणून तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अर्थातच ज्ञानाचं प्रतीक असणारा दिवा आता प्रज्वलित करणार आहे. आणि तो प्रज्वलित दिवा आपण नटराजापाशी ठेवणार आहोत. मी 3 विभागाच्या मुख्याध्यापकांना व्यासपीठावर येण्याची विनंती करते. हा दिवा आहे ज्ञानाचं प्रतीक असणारा, अंधारातून प्रकाशाकडे नेणारा, तमसोमा ज्योतिर्गमय हे सांगणारा हा दिवा पहिल्यांदा बालवाडीकडे येतो. कारण बालवाडीमध्ये आपल्या शाळेमध्ये प्रवेश घेतलेले मुलं त्यांना अधिक ज्ञान संपन्न करत, सक्षम करत हळूहळू प्राथमिककडे ते येतात. प्राथमिककडून ते विद्यार्थी माध्यमिककडे येतात आणि माध्यमिकमध्ये इयत्ता 10वीमध्ये ते उत्तीर्ण झाल्यानंतर महासागरामध्ये ते प्रवेश करतात. तेव्हा अतिशय चांगला विद्यार्थी आपल्या शाळेतनं घडला पाहिजे याची काळजी प्रत्येक शिक्षक घेत असतो. असा हा नटराज पूजन, असा हा दिवा आपण नटराजाच्या पाशी ठेवणार आहोत. मी 3 मुख्याध्यापकांना विनंती करते की त्यांनी हा दिवा नटराजापाशी ठेवायचा आहे. नटराज हे कलेचं दैवत आहे. आपल्या मुलांच्या कलागुणांना वाव देणं, त्यांच्या पाठीवर आशीर्वाद असणं अशी आपण नटराजाला प्रार्थना करणार आहोत. आणि हे सगळं त्याचं प्रतीक आहे. नटराजाचा वरद असतं आपल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांसाठी सदैव असू दे अशी आपण नटराजचरणी प्रार्थना करत आहोत. याचाच एक भाग म्हणून आपण आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात सुद्धा शंखनादाने करणार आहे. शंखनाद का करतात? तुम्हाला मी शंखनाद करण्यापाठीमागची भूमिका अगदी थोडक्यात सांगते. आपल्या संस्कृतीमध्ये आपण कार्यारंभी गणेश पूजन करतो. तसंच कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात, नवीन कार्याची सुरुवात, उत्सवाची सुरुवात शंखनादाने करतात. शंखनाद करणं पवित्र, शुभ मानलं जातं. त्याच्या वादनाने सर्व बाधा, दोष दूर होतात. सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि एक सकारात्मकता आसमंत व्यापून टाकते. म्हणून सनातन भारतीय आध्यात्मिक मूल्ये, संस्कृती जोपासणाऱ्या या शंखवादनाने आपल्या सांस्कृतिक उत्सवाची सुरुवात आपण करणार आहोत. सादर करत आहेत गुरुकुलचाच एक भाग असणारा तात्यासाहेब सामंत माध्यमिक विद्यालय. त्या विद्यालयाचे विद्यार्थी शंखनाद सादर करतायत. आपण त्यांचा शंखनाद ऐकूयात.
सिद्धी? अगं ते आपला कार्यक्रम बघायला आले आहेत. कार्यक्रम? कसला कार्यक्रम? आज आपल्याकडे स्नेह संमेलन नाही का? स्नेहसंमेलन म्हणजे काय ग? म्हणजे आता कसं सांगू बरं तुला. हा आठवलं, सांस्कृतिक कार्यक्रम. आता सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे नेमकं काय? अगं सगळ्यांना कळेल असं बोल ना. म्हणजे गॅदरिंग. हा गॅदरिंग. असं मराठीत सांगावं बरं. आणि काय दाखवणार आहे त्या कार्यक्रमात? नृत्य. नृत्य म्हणजे भरतनाट्यम, कुचिपुडी, ब्रेक डान्स, बेली डान्स की डिस्को ग? अगं नाही, आज आपण बघणार आहोत ते लोकनृत्य. लोकनृत्य म्हणजे विशिष्ट प्रदेशातील लोकांनी एकत्र येऊन केलेले नृत्य, ज्यात त्यांच्या संस्कृतीचे, जीवनाचे प्रतिबिंब दिसते, जी पिढ्यानुपिढ्या चालत आलेली असतात. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा विविध जाती जमातींची अशी लोकनृत्य प्रसिद्ध आहेत. आनंदाच्या प्रसंगात, धार्मिक प्रसंगाच्या वेळेस हे लोकनृत्य सादर होतात. तर अशाच लोकनृत्यांचा सोहळा, उत्सव आपण आता पाहणार आहोत आपल्या या स्नेहसंमेलनात, ज्याचे नाव आहे जागर लोकनृत्याचा. जागर लोकनृत्याचा. जनरेटरवर चालणार नाही का जनरेटरवर चालू ठेवलं चालणार नाही का सांगतो. चालतं मला होत्या ना तसं. हॅलो हॅलो. 10 मिनिटांनी चालू आहे. आता लाईट आली परत बंद झालं. हा लगेच कंटिन्यू राहतं. तुला माहीतच आहे धनश्री, आपल्या भारतीय परंपरेनुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणरायाला स्मरून होते. हो ग सिद्धी, आपण सगळेच जण हे जाणतो. लोकनृत्यामध्ये हे असेलच ना. हो आहे ना. तू गणा धावरे मला पावरे हे गाणं ऐकून आहेस का? अगं या गाण्यातून श्री गणेशाला साकडं घातलंय, त्यालाच नांदी असे म्हणतात. ही कोकणातील सुप्रसिद्ध अशी पारंपरिक नांदी आहे. हे गाणं ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं. गणा धावरे हे गीत आजही सर्वांना डोलायला लावतं. खरंच ग सिद्धी, यात भक्त गणपतीला संकटातून वाचवण्यासाठी हाक मारतो. आणि हे गाणं कोकणात गणेशोत्सवात, शाळेत, घरात, मंडळामध्ये हमखास ऐकू येतेच. चला तर मग आपण अरण्य कक्ष गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेली गणा धावरे मला पावरे, गणा धावरे मला पावरे ही नांदी बघूया. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांदे बुवा, माकवली गजानन बुवा, कविराज माझे, कविराज माझे. नडगावा गवी नामदेव नवनाथा वझे बुवा, गुरुनाथ माझे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे. बोल 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 बजरंगबली की जय. गणा धावरे मना पावरे, गणा धावरे मना पावरे. तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गणा धावरे मना पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गणा धावरे मना पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शन आम्हाला दावरे. गणा धावरे मना पावरे,
तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे तुझ्या कृपेची छाया असू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे ध्यानी मनी नाम तुझे ठसू दे माझी वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणा धाव रे मना पाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणा धाव रे मना पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे अगं मानसी, आपला कोकणातला प्रवास तर झाला, त्यातील लोकनृत्य आपण पाहिलं. आता आपण दुसरे लोकनृत्य बघूया. कोणतं ग? अगं कोरकू, या आदिवासांमध्ये प्रचलित असणारे कोरकू लोकनृत्य. हो, कोरकू आदिवासी निसर्गाशी एकरूप झालेला समाज आहे. ते छत्तीसगड तसेच महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगेत मोठ्या प्रमाणात आढळतात. सण समारंभावेळेस पुरुष रंगीबिरंगी अंगरखा, फेटा, तर स्त्रिया सुंदर साडी आणि दागिने परिधान करून आपली नृत्यकला सादर करतात. अगं स्नेहा, बरोबर आहे तुझं. पण या आदिवासी लोकनृत्याचे शब्द फारसे कळत नाही. फक्त संगीताच्याच तालावर होणारे नृत्य आपले जलसृष्टी कक्षातील छोटे विद्यार्थी सादर करीत आहेत. चला तर मग आमच्या गप्पा न ऐकता आपण या कोरकू आदिवासी लोकनृत्य संगीताचा आनंद लुटूयात.
अगं हर्षदा, तुला माहीत आहे का आपल्या महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे. अगं हो, याच समुद्रकिनाऱ्यावर कोळी बांधव अधिराज्य करतात. मासेमारी करणे हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. तुला माहीत आहे का कोळी बांधवांची मुख्य देवता कोणती? माहीत आहे ना, कार्लागडावरील आई एकविरा. बरोबर, आई एकविरा आपल्या भक्तांच्या संकटातून रक्षण करते, तसेच मार्गही दाखवते. कोळी नृत्य हे एक पारंपरिक लोकनृत्य असून या नृत्यातून भक्तांची केलेली प्रार्थना व देवीचे शक्तीचे दर्शन आपल्याला घडते. चला तर मग सादर करीत आहे खेळवाडी कक्षातील विद्यार्थी. क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरणी ऊन पडे. अगं दुर्गेश्वरी, काय ही कविता गुणगुणतेस तू? वा, छान. आज अगदी कविता गुणगुणतायत मॅडम. अगं त्रिशा, आपण ही कविता शिकलोय ना, त्यात श्रावण महिन्याचं किती सुंदर वर्णन बालकवींनी केले. हो, तुला माहितीये या श्रावण महिन्यात खूप सणवार येतात, पण त्यात मंगळागौर हा नवविवाहितेपासून ते अगदी 60 उलटलेल्या स्त्रियांचा आणि तोही सारख्याच उत्साहाने साजरा होणारा सण आहे. मंगळागौरीचे खेळ, त्यातील गाणे, काव्य हा एक प्रकारचा सांस्कृतिक ठेवा या मंगळागौर लोकनृत्यातून दिसून येतो. बरोबर, मंगळागौर ही श्रावण
महिन्यातील मंगळवारी साजरी होते. यात नातेवाईके मैत्रिणी यांना घरी बोलवले जाते व शंकर आणि पार्वती यांची पूजा केली जाते. त्यानंतर रात्री जागरण करून ती जागवली जाते. चल मग आता आपण ही मंगळगौर लोकनृत्यातून कशी जागवली जाते हे बघूयात आणि सादर करीत आहेत अंतरिक्ष कक्षातील विद्यार्थी. झालं ना आता. फुगडी घेऊ दणा 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 रुपये मोजू कणा 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 बाण विसरते खेळताना खेळताना सर्वांचा मेळ घालताना घालताना शाईत शाई रेई शाई मुक्याने फुगडी शोभत नाही शोभत नाही. गजरा माळूया माळूया मंगळागौर जागूया जागूया शाबरीच्या गवतीच्या सादडीची फुगडी पहा फुगडी पहा शाबरीच्या गवतीच्या सादडी फुगडी पहा फुगडी पहा. आमची फुगडी तिघींची तिघींची गंगा यमुना सरस्वतीची सरस्वतीची संगम झाला त्रिवेणी त्रिवेणी आमची फुगडी सत्कारणी सत्कारणी समुद्राची वाळू चाळणीने चाळू आपण तिघी मैत्रिणी फुगडी खेळू फुगडी खेळू. फुगडी मामा देतो फुगडी मामा माझा गोरा गोरा मामी माझी काळी काळ शेवंतीची जाळी 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 बाई खिडक्या खिडक्या आम्ही लेकी लडक्या लडक्या मामी गेली जायला जायला पोरी आल्या खेळायला खेळायला. राम राही साई सत्य 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4 झिंगोरी झिंग कपाळात झिंग झिंग गेलं फुटून पोरी आल्या नटून पोरीचं पोरी मीचं पोरी आंबा पिकतो रस गळतो पोपटचा राजा जिम खेळतो कर कर गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकीतो या या गुलालाचा भात आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनीराच्या साखळ्या गडव गडव रे सोनाला माणिक मोठ्यांचा देवारा देवाऱ्याला तीरच्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाड सांगू बापाला पैसे मागू काकाला गौरी बसली राहायला शंकर आले खायला शंकर आमचे मेवणे दीड दिवसांचे पाहुणे 1 2 3 3 4 1 2 3 3 4 1 2 3 3 4.
अगं खुशी, आपण मध्य प्रदेशातील कोरकू आदिवासी समाजाचे लोकनृत्य बघितले. आता महाराष्ट्रातील ठाणे, पालघर, डहाणू भागातील तारपा आदिवासी लोकनृत्य पाहूया. सांस्कृतिक परंपरा, निसर्गाशी नाळ आणि आदिवासी जीवनशैलीचे सुंदर दर्शन घडणारे हे आदिवासी नृत्य आहे. अगं वसुंधरा, तारपा हे आदिवासी नृत्य आहे हे मला समजले, पण तारपा म्हणजे काय ग? अगं, तारपा एक पारंपरिक वाद्य आहे जे बासरीसारखे दिसते, पण त्यातून उमटणारा आवाज सगळ्यांना एकत्र बांधतो. आदिवासी भागातील लोक जेव्हा शेतमळ्यातील कामे संपवतात, पावसाळ्यानंतर सण उत्सव साजरे करतात, तेव्हा आनंदाने झिंगत हे नृत्य करतात. तारपाच्या सुरांवर सर्वजण हातात हात घालून गोल फिरत नाचतात. यात दिसते ती आपली एकता, स्नेह आणि निसर्गाशी असलेली घट्ट नाती. चला तर मग आनंद घेऊया या तारपा नृत्याचा. सादर करत आहे भारतीय खेकक्ष गटातील विद्यार्थी. यशोदेच्या तान्या बाळा, गोविंदा रे गोपाळा. अरे वा कल्याणी, बरोबर ओळखलंस तू. आता दहीहंडी आहे, बरोबर ना? बरोबर अग्र दिव्यांशू तू. दहीहंडी या श्रीकृष्ण जन्माष्टमीचा अविभाज्य भाग आहे. बाळकृष्णाने गोकुळात केलेल्या दहीदूध चोळल्याची गोष्ट यामागे आहे. हो, पण त्याचबरोबर आजच्या गोविंदांनी उंच दहीहंडी फोडून दाखवलेल्या एकतेमधून संघटनेत शक्ती आहे हा संदेश मिळतो. अगं दिव्यांशू, बरोबर बोललीस तू. पण त्या हंडीत काय असतो सांग तर मला. त्या हंडीत काला असतो. हो, ते माहितीये, पण त्या काल्यात काय असतं? त्या काल्यात दही, मुरमुरे, पोहे, फुटाणे, मिरची, तूप, साखर यांचा समावेश असतो. या सर्व गोष्टींनी मिळून तो बनवलेला असतो, म्हणून त्याला काला म्हणतात. बर, चला तर मग अशीच आपल्या अरण्य कक्ष गटातील छोट्या बाळ गोपाळांची दहीहंडी आपण बघूयात.
खंडोबा आणि मांसा हे शिव पार्वतीचे रूप आहे. अगं हो गौरी, महाराष्ट्रातील लोकजीवनात देवधर्माशी निगडीत अनेक लोक परंपरा आहेत. त्यात गोंधळ हा भक्तिपर लोकगीतातील महत्त्वाचा भाग आहे. गोंधळ या नृत्यामध्ये देवीची स्तुती, पराक्रम गाथा आणि भक्तिप्रेम व्यक्त होत असते. अगं हो, जेजुरीच्या खंडोबा यांच्या भक्तांच्या मनातील श्रद्धा, विश्वास आणि भक्तिभाव यातून व्यक्त होतो. त्यामुळे जेजुरीच्या खंडेराया हे केवळ लोकनृत्य नसून तर सांस्कृतिक परंपरेचा वारसा आहे. तर मग पाहूया जलसृष्टी कक्षातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जेजुरीच्या खंडेराया हे लोकनृत्य. जेजुरी सम पुण्यक्षेत्र या नाही धरणीवरी अंतिथे नांदतो सदानंद हर उंच डोंगरी गडावरी. जेजुरीच्या खंडेराया जागराला या.
चंद्रभागेच्या तिरी, चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी, तो पहा विटेवरी. विठ्ठल विठ्ठल जय हरी, जय विठ्ठल विठ्ठल जय हरी. अगं अवंती, आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर पर्यंत केलेली पदयात्रा. अगं हो, पण वारकरी म्हणजे काय? अगं वारकरी म्हणजे विठ्ठलाच्या वारीला पायी जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. आपला महाराष्ट्र देश वारकरी संप्रदायासाठी प्रसिद्ध आहे. यात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. पण प्रामुख्याने बळीराजा आपल्या शेतीतून मिळणारे उत्पन्न व्यवस्थित पिकू दे या अनुषंगाने विठुरायाला साकडे घालण्यासाठी जातात. चला तर मग या भक्तीच्या मार्गावर आपण सारे एकत्रित चालूया. हातात झेंडा, मनात श्रद्धा आणि ओठांवर विठ्ठलाचे नाव या भक्तीच्या झेंड्याने आपली संस्कृती आणि परंपरा जिवंत ठेवूया. चला तर मग आपल्या खेळवाडी गटातील विद्यार्थी घेऊन येत आहेत दिंडी नृत्य. कार्यवेदान हिंदवी स्वराज्य स्थापन करणारे आपले राजे छत्रपती शिवाजी महाराजांविषयी काही माहीत आहे का? हो तर हे सर्वांनाच माहिती आहे. राजे अरे फक्त महाराष्ट्रालाच नाही तर पूर्ण जगालाच ते माहित आहे. राजे पूर्ण जगासाठी वंदनीय व पूजनीय आहेत. किती अभिमान वाटतो ना महाराजांचे नाव घेताना. ते आपला प्रेरणादायी इतिहास घडविणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, पराक्रम आणि बुद्धीचा अद्वितीय संगम म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज. हो ना रे, त्यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांच्या आई जिजाऊच त्यांच्या संस्काराची भूमी. त्या मातोश्रींनी तिला बाळ शिवबाला धैर्याचा आणि धर्माचा संस्कार
अशा शूर राजा व त्यांच्या मावळ्यांचे वर्णन ज्या वीर रसातून केले जाते त्यास पोवाडा असे म्हणतात. आपल्या वीर मराठ्यांच्या पराक्रमाने भारलेला रणगर्जना करणारा हा पोवाडा ऐकताना प्रत्येकाच्या अंगावर रोमांच उभे राहतात. तुला माहिती का वंशदीप, पोवाडे रचणाऱ्या व म्हणणाऱ्यांना शाहीर असे म्हणतात. त्यात शाहीर साबळे, अण्णाभाऊ साठे, आदिलशाह मोहम्मद यांची नावे आवर्जून घेतली जातात. चला तर मग अंतरिक्ष कक्षाचा जल्लोषाने भरलेला पोवाडा आपण बघूयात. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि काही आठवलं हिंदवी राज्य स्थापून, हिंदवी राज्य स्थापून, मोठे हिमतीन शूर शिवाजीन, शूर शिवाजीन. राज्याभिषेक समारंभ खास केला यथा विधी रायगड किल्ल्यात. ऐक शिवशाहीचा इतिहास, ऐक शिवशाहीचा इतिहास. कोण मानित नाही कोणाला, देवाधिकाला, देश धर्माला, देश धर्माला. जुलूम जबरदस्ती अन्याय फार, असा भूमीवर वाढता भार. देवाला घ्यावा लागतो अवतार, देवाला घ्यावा लागतो अवतार. या न्यायाने शहाजी राजे व जिजाईचे पोटी शिवावतार झाला. या शिवाजी बरोबर सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील बाजी, तानाजी, येसाजी, सूर्याजी, लिंगोजी सारखे मर्द मावळे स्वातंत्र्यासाठी देहाची कुर्बानी करण्यास तयार झाले. आणि त्याने स्वराज्याचा बांधून तोरण प्रथम तोरण्याला, गड किल्ले घेऊन स्वराज्याचा झेंडा फडकाला. पण आर्थिक प्रश्न महत्वाचा भासू लागला. हिम्मत मर्दा तो मदत खुदा. याच वेळी विजापुराहून निघालेला कल्याण खजिना स्वराज्याच्या कल्याणाकरता लुटण्याचा सुयोग आला. आणि या लुटीत शिवाजीचे भरनुगुण किती, न्याय आणि नीती, सदाचार प्रीती, सदाचार प्रीती. कल्याण खजिन्याच्या लुटीचा एक मान, तरुणीला भली रूपाची खान. पण तिच्या पुढे नमुनी मान, मारून तिला मातेच मान. परस्त्री काय केलं बहुमान, असा शिवराय चारित्र्य वाढली, असा शिवराय चारित्र्य वाढली. विजापूरचा अब्दुल खान शिवाजीला करण्या हैराण, किंवा त्याचा घ्यावं या प्राण. पैजेचा विडा उचलून आला प्रतापगडावर जाण. पण त्या अब्दुल खानाला शिवाजी राजान कायमचा बसविला तिथंच कबर बांधून. मग 20 वर्ष पर्यंत देशी सामना देऊन महाराजाचा मुलगा शिवाजीनं घेतला जिंकून. स्वराज्याचे स्वप्न साकार झाले मानून. शिवाजीच्या राज्याभिषेकाला शास्त्र लिपून भारत भूला. अशा गागाभटाने आपला संपूर्ण पाठिंबा दिला. आणि सांगितले सर्वाला 4 येऊन पातशाहीला, शिवाजीनं शृंग लावला. आता मराठा राजा आपला छत्रपती झाला पाहिजे महाराष्ट्राला, महाराष्ट्राला. ऐकून विरोधकांचा विरोध विरघळला. रायगडावर राष्ट्रप्रधानांनी वैदिक ब्राह्मणांनी वेदोक्त मंत्रांनी अभिषेक केला शिवाजी राजास. विजापूर इंग्रज पोर्तुगीज खास प्रतिनिधी हजर समारंभासनी, प्रतिनिधी हजर समारंभासनी. शिवशेक सुरू झाला राज्याभिषेकाला, अनाध्यानाला अशा शिवछत्रपती चरणात. मुद्राती वार तरुण समयात, शहीर बिराजी गातो कवनात, शहीर बिराजी गातो कवनात. आणि काही आठवलं अरे उत्कर्ष, तुला माहित आहे का, आज आपण एक पारंपरिक खेळ पाहणार आहोत. खेळ? आणि तोही आता कोणता?
फुगडी लंगडी लगोरी काय रस्तिकेच. नाही रे थांब, मी तुला अजून एक क्लू देतो, बघ जमतंय का. सांस्कृतिक कार्यक्रम, गणेश उत्सव यांसारख्या सणांमध्ये समूहाने हा खेळ खेळला जातो. अरे चा, आता आलं माझ्या लक्षात. तू लेझिम या खेळाबद्दल बोलतोय का? अरे वा, बरोबर ओळखलंस. लेझिम हा केवळ खेळ नाही, तर हा आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील परंपरा, शिस्त, एकता आणि ताकदीचे प्रतीक आहे. डोलांच्या गजरात, पायांचा ठेका आणि हातातले लेझिमच्या झंकारात निर्माण होतो तो आगळा वेगळा उत्साह. विद्यार्थ्यांच्या तडफदार साजरी करण्यातून आपल्याला दिसणार आहे त्यांचा उत्साह आणि तालावरची पकड. चला तर मग बघूया भारतीय खेळ कक्षाचा लेझिम हा नृत्य साजरे करण्यातून. गजश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवदान जागृत
अष्टप्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्र शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय भवानी. परंतु आपण संपूर्ण वंदे मातरम का घेत आहोत? विविध प्रदेशामधून दिसतात. भिल्ल, कडक लक्ष्मी, भगत, लावणी, तमाशा, वासुदेव असे अनेक प्रकारचे लोकनृत्य आपण वेळेअभावी घेऊ शकत नाही, म्हणून त्यापैकी काही लोकनृत्य आपण इथे तुमच्या पुढे सादर केले. असे अनेक प्रकार आहेत. भारत राष्ट्र हा विविध प्रदेशातून एकता साधणारा देश आहे. ह्या भारताचा नारा एकच, वंदे मातरम. वेद मंत्राहून आम्हा वंदे वंदे मातरम. अशा या वंदे मातरम गीताला यंदा 150 वर्ष पूर्ण होत आहे. हो, अगदी खरं. वंदे मातरम हे केवळ गीत नाही, तर भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचं प्रेरणास्थान आहे. हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 मध्ये लिहिले आणि त्यांच्या आनंदमठ कादंबरीत 1982 साली प्रकाशित झाले. मनस्वी तू बरोबर बोलतेस. याचा अर्थच मुळात भारत माता आम्ही तुला वंदन करत आहोत असा होतो. म्हणून या गीताला राष्ट्रीय दर्जा 24 जानेवारी 1950 मध्ये मिळाला. अशाच या महान राष्ट्रीय गीताने आपण आपल्या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. एक साथ सावधान. वंदे मातरम साठी तयार. एक साथ वंदे मातरम शुरू का. वंदे मातरम वंदे मातरम सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम शस्य श्यामलां मातरं वन्दे मातरं शुभ्रज्योत्स्नां पुलकितयामिनी तुल्यकुसुमिता द्रुमदलशोभिनी सुहासिनी सुमधुरभाषिणी सुखदां वरदां मातरं वन्दे मातरं कोटि कोटि कण्ठ कल कल निनाद करले कोटि कोटि भुजै धृत कर करवाले अबला केनुमायत बोले बहुबल धारिणी नमामि कालिनी त्रिपुदल वारिणी मातरं वन्दे मातरं तुम्ही विद्या तुम्ही धर्म तुम्ही रिधी तुम्ही मर्म त्वं हि प्राणाः शरीरे बाहुते तुम्ही मा शक्ती हृदये तुम्ही मा भक्ती तुम्हारे प्रतिमा बड़ी मंदिरे मंदिरे वन्दे मातरं त्वं हि दुर्गा दश प्रहरणधारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमला ममला अतुला सुजला सुफलां मातरं वन्दे मातरं श्यामलां सरलां सुस्मितां भूषितां धरणीं
मातरम. वंदे. धन्यवाद.